नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत लग्न सराईनिमित्त खरेदी करा आपल्या आवडत्या सोनी एजन्सीज. प्रत्येक राजकुमारीसाठी वडिलांची माया असलेलं फर्निचर. वडील मुलीचं नातं लक्षात ठेवून तयार केलेला सर्व गुणसंपन्न फर्निचर लग्न बसता. उत्कृष्ट गुणवत्ता, भक्कम आणि टिकाऊ, वेळेत डिलिव्हरी, विक्री पश्चात सेवा. पत्ता नटराज रंगमंदिरासमोर, जुना मोंढा, परभणी. भ्रमणध्वनी 9823488188. लग्नासाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर. परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसरात शनिवारी दुपारी एका टेम्पोला अचानक आग लागून मोठी दुर्घटना घडली. या भीषण आगीमध्ये टेम्पोमधील 3 वघारू जातीची म्हशीची जनावरे होरपळून मृत्युमुखी पडली असून वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दिनांक 16 मे रोजी दुपारी 2:30च्या सुमारास वाहन क्रमांक MH01 KU 6565 या टेम्पोला आग लागल्याची घटना घडली. याबाबत माहिती नगरसेवक गुलमीर खान यांनी अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत टेम्पोमधील 3 जनावरे आगीत होरपळून मृत्युमुखी पडली होती. तसेच वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे. बचाव कार्यात अग्निशमन दलाचे कर्मचारी दीपक कानोडे, रोहित गायकवाड, उमेश कदम तसेच वाहन चालक संतोष मुदिराज यांनी बचाव कार्यात सहभाग नोंदवला. परभणी शहरातील नानलपेठ पोलीस स्थानक हद्दीतील जमजम कॉलनीत एका दुचाकीवरून आलेल्या वाहनधारकाने दुसऱ्या वाहनधारकास हात दाखवून थांबवले आणि चाकू भोसकून सुमारे 6,500 रुपयाची रोख रक्कम पळविली. शेख मोहसिन हे दुचाकीवरून येत असताना त्यांना हात दाखवून एका वाहनधारकाने थांबण्यास भाग पाडलं आणि तुझ्याजवळ किती पैसे आहेत ते दे असे दरडावले. रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर दुचाकीवरील दोघांपैकी एकाने पाठीत चाकू भोसकून 6,500 रुपयाची रोख रक्कम ताब्यात घेतली. दरम्यान या प्रकरणात शेख मोहसिन यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नानलपेठ पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं टाकळी कुंभकर्ण महसूल मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच प्रियंका मुंडे, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, तहसीलदार संदीप राजपुरे, गटविकास अधिकारी चकोर बालासाहेब रसाळ, राजेश देशमुख, TM सामले, प्रभाकर जयस्वाल, शिवाजी देशमुख यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. या समाधान शिबिरामध्ये महसूल प्रशासनासह पंचायत समिती, भूमी अभिलेख कार्यालय, कृषी विभाग, आरोग्य विभाग यांच्यासह ॲग्रिस्टॅक योजना, ई सेवा केंद्र, पुरवठा विभाग, आधार नोंदणी केंद्र अशा एकूण 16 विविध विभागांचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी महसूल आणि इतर विभागाशी संबंधित विविध समस्या मांडल्या. अनेक प्रकरणावर तात्काळ मार्गदर्शन आणि निराकरण करण्यात आलं. या कार्यक्रमास पोलीस पाटील परमेश्वर कदम तसेच मंडळ अधिकारी आडागळे यांची उपस्थिती होती. दिनांक 1 मे ते 31 मे 2026 या दरम्यान नांदेड परिक्षेत्रामध्ये अवैध व्यवसाय विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगानं पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या आधिपत्याखालील पथकानं नांदेड जिल्ह्यातील कुंटूर पोलीस स्थानक हद्दीत साठवून ठेवलेला 2,47,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. यातील आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर मटका जुगार खेळणाऱ्या आणि खेळविणाऱ्या एकूण 10 इसमांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांच्याकडून 45,270 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे अवैध विक्री करणाऱ्या 27 इसमांविरोधात गुन्हा नोंद करून 90,050 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात देखील 2 गुन्हे नोंद करण्यात आले असून त्यांच्याकडून 46,11,802 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या एकूण कारवाईमध्ये 65,71,426 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध व्यवसायाची माहिती थेट पोलिसांना देता यावी या दृष्टिकोनातून पोलीस महानिरीक्षक कार्यालयानं 9150 100 हा मोबाईल क्रमांक असलेली खबर नावाची हेल्पलाईन सुरू केली असून सदर हेल्पलाईनला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायाची माहिती सदर क्रमांकावर फोनवर अथवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे द्यावी असं आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केलं आहे. परभणी शहरातील शनी मंदिर या ठिकाणी शनी महाराज यांची जयंती आज उत्साह आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरी करण्यात आली. या निमित्तानं पहाटे अभिषेक, पूजा आणि आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन तसेच महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. सायंकाळी 7च्या सुमारास शनी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा या दिसून आल्या. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.